हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आणि मी आता कुठे चालले माहिती का? एक बॅग आहे माझ्याकडे, एक ट्रायपॉड आहे आणि बॅग. आज आमच्या शाळेचं आहे रियुनियन. एवढा जास्त पाऊस आहे ना की पाऊस पण आला, मी छत्री नाही आणली आहे. आणि आता वर्षा, प्रणाल हे सोबत येतात, अजून कोण आहे काय माहीत नाही त्यांच्यासोबत. आणि आम्ही तब्बल 12 वर्षाने भेटणार आहोत. तसं आम्ही एक 10 वर्षापूर्वी एक रियुनियन केला होता. म्हणजे 2013ला आम्ही पासआउट झालो आहे आणि 2015ला आम्ही रियुनियन केलं होता. त्याच्यानंतर आज करतो आहे. तर बघूया, दिसत तर नाही आहे लांब लांबपर्यंत आलेत का ते, बघूया. आम्ही आता 10 वर्षांनी, तुम्ही होता ना 13ला? दोघी पण होता. नाही, मयूर नाही, ऋषिकेश मंडे. हाय, वाढदिवसाच्या तुला खूप हॅपी बर्थडे. अरे मेसेज तिथनं घरला नसतं येतं. आम्ही पोचलोय आता इथे लोकेशनवर. ह्या दोघी तिकडे गेल्यात, हर्षदा आणि वर्षा. आता येऊन गेलो तुझ्या गावात. पाणी वगैरे आणलं यांनी आता. तर आज आम्ही दिवसभर इथे होतो. कसं वाटतंय रे ऋषिकेश तुला आज 10 वर्षांनी भेटून? आणि सांगतात आम्हाला आमच्या आधी आलो, आम्हीच पहिले पोहोचलो. आम्ही ग्रुपला मेसेज टाकला होता, आम्ही पोहोचले, पण हे आमच्या आधी आले. आम्ही आलोय, यांचे आता फोटो चाललेत. जेवण पण आलंय, जेवण करून गेलो. माणसं आली. श्वेता पण तशीच वाटते, बाई पण तसंच आहे. लेट येणार आहे, लेट आजारी आहे. रात्री भाऊची पार्टी कसं आहे? अरे सागर, आम्ही ह्याला तर ओळखलंच नाही, पडला असता. कसं आहे? याला तर ओळखलंच नाही. मयूर आता ऑलमोस्ट सगळे आलेत. तर आम्ही आता तयारी करतोय. तिथे बॅनर वगैरे आणला तो लावून घेतलाय. आणि सर आले. ज्यावेळेस आम्ही येत होतो की आज असा कार्यक्रम आम्हाला घ्यायला आला आणि तेव्हा आम्ही एक गोष्टी आठवत आणि हेल्मेट आले नाही आली बॉल आणि सर पण येणार आहेत. म्हणजे अजूनच आम्हाला म्हणजे आनंदाचा क्षण म्हणजे आमचे सगळे डोळ्यासमोर आठवले. त्यावेळेस आमची धावती पूर्ण आमची अक्षरशः आमच्या डोळ्यासमोर उभी राहिली. आणि सगळेजण आज एवढ्या दिवसांनी आपल्याला भेटणार आहेत. गेट टू गेटर आपण एकमेकांशी संवाद साधणार आहोत, बोलणार आहोत, मजा मस्ती सगळे करणार आहोत. भेटलेले की जे आम्हाला 10वीला सायन्सचा विषय शिकवायला होते पाटील सर. तर आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमानिमित्त नवीन मान घेऊन इथं आला. तर तुमचं मी आमच्या सगळ्या 10वीच्या टीमकडून मनपूर्वक स्वागत करते. खरं तर हे मोठे झालेले चेहरे आहेत सगळ्यांचे. म्हणजे आम्ही 10वीचे ज्यावेळेस फोटो आमच्या 10वीच्या ग्रुपवर ज्यावेळेस बघितले आहे एवढं होतं आम्ही. आणि आता बघतोय बऱ्याच जणांची लग्न झालेली आहे. प्रत्येक जण त्याच्यामध्ये सेट एवढी खूप तुम्ही प्रगती करणार आहातच, त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो. 2021ला मी 21 मार्च 2021ला रिटायर झालो. VV पाटील सर BSc BSm 33 वर्षे 6 महिने 20 दिवस मी नोकरी केली. फक्त 2 शाळांमध्ये. 3 वर्षी मी सह्याद्री विद्यालयाला होतो मध्ये
पुन्हा जनताला आलो, पुन्हा एक वेळा सह्याद्रीला गेलो 3 वर्षे, पुन्हा जनताला आलो. माझं विशेष असं की मला 33 वर्षात एकही सिंगल असा चुकीचं काही पत्र मिळालं नाही शाळेकडून. म्हणजे माझं काम आणि मी फक्त त्यातच मी गुंतलेलो होतो. तसं माझी मिसेस पण माझ्या पाठीमागे होती. ती पण नीना पाटील, NV पाटील, त्या पण PSC आणि BSM आहेत. त्या पण व्हाईस HM होत्या. मी पण व्हाईस HM शेवटच्या महिन्यात होतो. 21 महिने मी सुपरवायझर होतो शेवटचे. 2021 नंतर माझं नेटिव्ह प्लेस जळगाव खानदेश आणि जन्म माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी लगेच 10 सप्टेंबर 1987ला जनता विद्यालयाला लागलो. 8J वर्ग नवीन सुरू झाला होता माझा 8J. त्यावेळेस 8वीच्या 10-12 तुकड्या होत्या. आणि लवजीला ल असं होतं. ती खूप मोठी शाळा, आता पण मोठीच आहे ती, पण आता आमच्या वेळेचे बरेच शिक्षक रिटायर झालेले आहेत. आणि मला आनंद वाटेल, तुम्ही मला 2000 मला वर्ष आठवते, पण बालवाडीला तुम्ही मला बोलवलं होतं. मला आता एकाने फोटो दाखवला. आमचे सहकारी विद्वांस होते, पगारे मॅडम होतात, आता त्या मुख्याध्यापक आहेत पगारे मॅडम. विद्वांस सर होते, देसाई सर होते इंग्लिशचे, आणि घोरपडे सर होते, ते पुण्याला गेले. ठीक आहे. आता इतकी आवड झाली मला खोपोलीची की जळगावला जावंसं वाटत नाही, पण तरी पण आईवडिलांचं छोटंसं घर असल्यामुळे मी दुरुस्ती केली तिथे. मात्र मी खोपोलीतच राहणार आहे. 2021 नंतर मी माझे वेगवेगळे छंद, दिवसभर काय करायचं, मग रवा दिघे वाचनालय बघा, पाटणकर चौकात, तिथे मी अविरत असं सभासद आहे. तिथे कादंबरी वगैरे, पेपर वगैरे वाचतो. नंतर बघा तिथे सोमवारी आपल्या इथे रेल्वे स्टेशनवर भैरवनाथ मंदिर आहे, शंकर मंदिर, तिथे 6 ते 7:30 भजन असतं. त्यानंतर शनिवारी बाजारपेठमध्ये डॉक्टर सबदीच्या समोर विठ्ठल मंदिर आहे, तिथे शनिवारी भजन असतं बघा. त्यामध्ये आम्ही 20 लोक एकत्रित येतो, एक अभंग म्हणतो आणि हे करतो. ठीक आहे. खोपोलीचे एकदम सुंदर आहे. मी खूप भाग्यवान समजतो. माझं कर्मभूमी खोपोली आहे आणि जन्मगाव माझं खानदेश आहे, जळगाव. ठीक आहे. तर थोडंसं मी प्रयत्न करतो. आषाढी कार्तिकी यात्रा भरली, आषाढी कार्तिकी यात्रा भरली, विठ्ठल हा सरदार बाजार नामाचा बाजार, नामा म्हणे
विठ्ठल चरणी. असते पण श्वेता असं म्हणजे ज्या टीमने स्वतःहून पुढाकार घेऊन की आपलं गेट टुगेदर झालं पाहिजे, म्हणजे त्यांना तेवढं लक्षात आलं की अरे आपलं आता गेट टुगेदर होणं गरजेचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जे प्लॅनिंग केलं तर थँक्यू सो मच. सर्वांच्या वतीने तुमचे आभार. हा प्लॅन जर करण्यामागे माझं श्रेय असेल तर माझं शून्य नाही, त्यामुळे मी क्रेडिट घेतो. या प्लॅन जो सक्सेस केला आहे तो श्वेता तळकर आणि प्राणल लाले यांनी मला सुचवलं होतं. बाकी माझं याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट नव्हतं, मी फक्त तुमच्यासारखंच यायचं काम केलं. तर माझ्याबद्दल तर तुम्हाला चांगलंच माहीत असेल. शाळेमध्ये असताना सर्वात कमी मार्क पण मलाच पडले. माझ्या मागे आहेत कमी मार्क पडले पण ते लपले. मला 48% गुण पडलेले 10वी मध्ये. त्याच्यानंतर 10वी झाल्यानंतर एक वेगळ्या अशा सर्व मित्र मैत्रिणी जोडत गेले. परंतु नंतर 10वी झाल्यानंतर प्रत्येक मित्र वेगवेगळे सुद्धा दिशेला गेले. कोण कुठे शिकायला गेले तर कोण कुठे कॉलेजला सुद्धा गेलं. परंतु ज्या मुलांनी आणि मुलींनी नंतर कोण आउट ऑफ गेलं तर कोणी इथेच शिकत होतं. परंतु प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रामध्ये एक स्वतःचं नाव आजपर्यंत केलेलं आहे. असं कोण मला असं वाटत नाही का आपल्या बॅचमधलं कोण असं वेगळ्या मार्गाला गेलंय किंवा कुठे असं. प्रत्येकजण सेटल आहे, बिल सेटल आहे. ग्रुप त्याच्यामध्ये बऱ्याचशा आठवणी आहेत. बऱ्याच वेळ आम्ही बसलो होतो, काही मजा मस्ती होती, काही अभ्यासाचे विषय होते, काही ज्या आठवणी आत्ता आठवतात. जवळजवळ 10-12 वर्षानंतर आम्ही भेटलो आणि पुढे याच म्हणजे असंच आम्ही भेटत राहू किंवा पुढच्या 10 वर्षात काय पुढे नवीन होईल त्याची आपण कधी वाट बघू आणि असंच भेटत राहू. फर्स्ट ऑफ ऑल तर सगळ्यांना वेलकम. आम्ही हा प्लॅन रँडमली केला. सडनली मी श्वेताने मला मेसेज केलेला ॲक्च्युली की करायचं आणि लास्ट टाइम मी मयूरने प्लॅन केलेला पण तो सक्सेसफुल झालेला बिकॉज ऑफ माझी एक्झाम. आणि गेट टुगेदरचा कन्सेप्ट म्हणजे हा कन्सेप्ट असा आहे की टच राहायला पाहिजे. ठीक आहे, स्कूल नंतर कॉलेज नंतर प्रत्येकाच्या लाईफमध्ये सेटल होतात, प्रत्येकाची पर्सनल लाईफ सेट होते. तर स्कूल लाईफ अशी असते की ती फुल मेमोरेबल असते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाला स्कूलमध्ये जसं की सुनीलला माहिती असेल तरी किती मार्क खाल्ला आहे, मयूरला माहिती असेल तरी किती मार्क खाल्ला आहे. तर अशा खूप अशा गोष्टी असतात स्कूल लाईफच्या ज्या मेमोरेबल असतात. आणि स्कूल लाईफच एक अशी लाईफ आहे की ती कधी म्हणजे त्या मेमरीज कधी लॉस होत नाही. आपल्या घेऊन चालायला खूप आवडेल आणि म्हणूनच यासारखे गेट टुगेदर आपण प्रत्येक वर्षी प्लॅन करू. प्रत्येकाने वेळ काढून या, आजारी असा तरी पण या. ठीक आहे, तर मला एकच म्हणायचं आहे की जसं आम्ही सगळ्यांना पुश करत होतो की बाबा या, तुम्ही या, हार्डली हाफ डे या, थोडा वेळ का होईना या. पण मला असं वाटतं की प्रत्येकजण प्रत्येकाच्या लाईफमध्ये भयंकर बिझी आहे. आता कोणाला वेळ नाही होता, त्या फॅमिलीसाठी पण वेळ नाही, तर ते आपल्या फ्रेंडसाठी काय वेळ काढणार. पण मला असं वाटतं वर्षातून एक दिवस तुम्ही एक सुट्टी घेऊच शकता, काही रिझन द्या. किंवा नेक्स्ट टाइम असं प्लॅन करूया की जेव्हा एक हॉलिडे कंटिन्यू असेल किंवा असं. पण ह्यानंतर मी रिक्वेस्ट करेन की आज आपण 10-15 जण होतो, पण नेक्स्ट टाइम आपली अख्खी बॅच असेल असं आपला प्लॅन असायला पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकासोबत कनेक्ट किंवा कॉन्टॅक्ट वाढवा. आणि कसं आहे ना, लाईक वर्ल्ड खूप छोटं आहे, तर नेवर नो की मला उद्या काय होईल, कोणाला उद्या काय होईल. सो मेमरीज कनेक्ट करा. म्हणजे गेट टुगेदरचा एक संमेलन बॅच 2012-2013. तरी इथे सर्व माझे मित्र मैत्रिणी आल्याबद्दल त्यांचं मी आभारी आहे. तसंच पाटील सरांचं मी देखील इथं आभारी आल्याबद्दल. या ठिकाणी गेट टुगेदर आपण 2015ला केला होता वरच्या खोपोली. त्याच्यानंतर आज जवळपास 10 वर्ष झाले मी गेट टुगेदर केला नव्हता आणि तो आज सण आला. बऱ्याच जुन्या आठवणी या ठिकाणी आम्हाला परत एकदा त्या शाळेत घेऊन गेल्या. आणि आत्ताच्या या युगात खूप लोक बिझी असतात, प्रत्येकाला टाइम भेटत नाही. प्रत्येक बिझनेस मध्ये, कोण नोकरीमध्ये आहे, काही हाऊसवाईफ आहे आमच्यातल्याच काही. आणि बऱ्याच जणांना इथे येण्याचं म्हणजे तो येता आलं नाही. बरेच जण बाहेर गावी आहेत, कोण आपल्या नोकरी येते, कोण तर काही
हुशार मुलं असतात ते पुढे बसतात सारखे असतात ते मागं बसतात. पण आम्ही असे विद्यार्थी कायम मध्ये बसायचो. म्हणजे प्रश्न जरी विचारला तरी पुढच्याला विचारणार, मार खाल्ला तरी मागचे मार्ग आम्ही मध्ये म्हणजे आमचं वृंद लोण. तर त्या गोष्टी आमच्या तरी पण आम्ही दोन्हीकडे जायचो. मागं मार खाल्ला तरी आम्ही विचारलो कसा मार खाल्ला, पुढे प्रश्न अभ्यास करतो. आणि या ठिकाणी अशा बऱ्याच जुन्या गोष्टी आहेत. 10वीची एक गोष्ट सर आठवते, शेवटचा दिवस होता स्टँडअपचा आणि राष्ट्रगीत चालू होतं. चुकून न कळत आमच्याकडून एक म्हणजे सायली थोडी हसली त्यावेळेस चुकून तिच्याकडनं. आणि त्याच्यानंतर किस्सा असा होता सर, चेतन माझ्या पुढे उभा होता, चेतन देवकाते. तर त्याच्या मांडीला मी चिमटे काढत होतो, मी स्वतः चिमटे काढत होतो. परंतु तेव्हा राष्ट्रगीत चालू होतं. तर ते कुणी नाही बघितलं, सायलीने बघितलं, ती पण हसत होती. आणि जेव्हा याची बारी झाली तर यांनी सर्व आमच्या आणि आम्हाला शेवटच्या दिवशी तो लाकूड असतो देसाई सारखी, तो लाकूड घेतला त्या लाकडाने हातावर मारलं होतं. आम्ही मार पण खाल्ले, पण नाव नाही नाव घेतलं आमचं सायली. सगळ्यांनी मार खाल्लेला. पण त्या टायमाला एकच हुशार असा व्यक्ती होता का तो सरांना बोलायला गेला आणि तो बाहेरच थांबला होता. ते मयूर देशमुख, मयूर बाहेर थांबला होता. तर अशा गोष्टी काय आहेत, त्यांची सर्वांनी मार खाल्ला. मला असं आठवतंय की सायली असं होते आम्हाला असंच पाहिजे, तुम्हाला असंच पाहिजे. इंदुरा सरांनी मारलं, पहिले इंदुरा सरांनी मारलेलं आपल्या नाट्य वर्गाला. सायली असं होती नाही, बरं आलं असंच पाहिजे. नंतर मग मुलांना देखील मारलं, मग तोंड पडली सगळ्यांची. तर असे काही किस्से होते. पण समितीमध्ये मी काम करतो. तसेच रायगडला जास्त वेळ जातो मी. आता जवळपास मी 43 टाइम्स गेलो रायगडला. या वर्षभरात माझं 50 पूर्ण होईल, म्हणजे 50 वेळा मी रायगडला जाऊन येईल. आणि बऱ्याच गोष्टी इथून शिकायला भेटतात रायगडावर. जास्त आठवत नाट्य माझं रायगडाची. आणि या ठिकाणी मी 2 शब्द सांगतो. जय जय महाराष्ट्र. थोडा टाइम दिला असता तर मी प्रिपेअर तरी झालो असतो. माझं नाव हर्षद कांबळे, इयत्ता 10वी, रोल क्रमांक 28. सर आम्हाला विज्ञान शिकवलं होतं, बरोबर ना? विज्ञान शिकवायचे ना. त्याचे खूप सारे असे अजून पण आम्ही त्या मेमरी कलेक्ट केलेले आहेत. आणि आज त्याचे ज्वलन करून म्हणजे 13 वर्षानंतर सुद्धा तुम्ही आज तिथे आहात. तर एक जीवाला जो असतो ना 10वी नंतर, पण आज जो बघा सर, आता आमचा एक 60 जणांचा ग्रुप होता, बरोबर, 48 जणांचा एक क्लासरूम होता. त्यातून आज हे जे इथे आले ना, प्रत्येकाला काम आहे. आज मी सुद्धा लेट आले ना, प्रत्येकाला पर्सनल लाईफ मध्ये बिझी आहे. आता जवळजवळ ऑलमोस्ट मुलीच्या आलेल्या सगळ्यांचे लग्न झालेले, बरोबर. इन्व्हिटेशन सगळ्यांना दिलं होतं, पण काही समजून घ्यायला हवं होतं की यायला पाहिजे होतं. प्रत्येकाच्या लाईफ मधून थोडा टाइम काढून घ्यायचा. तुम्ही सुद्धा आज शाळा नसेल, आज बुधवारी मला माहीत नव्हतं, पण माझ्या मध्ये तर नव्हतं व्हायला पाहिजे. तर थोडं तुम्ही अजून शिकवला असतं तर बरं झालं असतं. पण आता काय आहे, वयाची लिमिट आहे आणि एक काळामध्ये असतो, त्याच्यामध्ये माणसाला माघार घ्यायला लागते. मी पूजा पाटील, मी MSc कंप्लीट केली. त्याच्यानंतर मी लोअर परेलला जॉब केला. साधारणतः 8 महिने मी जॉब केला. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर US ला असतात, तर मग त्यांच्यासोबत जायचं होतं म्हणून मी जॉबला रिझाईन करून मग आम्ही गेलो होतो. मग एक साधारणतः 8-9 महिने आम्ही तिकडे राहिलो आणि मग रिटर्न आली मी. आणि मला आता माहीत नाही परत मी येईल की नाही, पण म्हणजे आता समजा परत पुन्हा त्यांच्यासोबत जायला लागेल की नाही. पण मला सगळ्यांना कॉल करून लास्ट मोमेंटला वर्षाने पण कॅन्सल केलं. आणि वर्षा बोलली की नाही तुझ्या मला नाही शक्य, मी नाही येऊ शकत. मी म्हटलं असं ते नाही आहे ना, आपण सगळे भेटूया. तर मला खूप छान वाटतंय सगळे भेटले. मारलं होतं सर तुम्हाला जेव्हा फक्त खोपोलीमध्ये बसतो तेव्हा मला इथे आठवतं. आता पण इथं आल्यानंतर ते सांगितलं मी. माझं पण एक छोटासा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, शिकवण आहे दुपार 12 गेली. आणि इथं येण्याचं कारण म्हणजे असं वाटतं का सगळ्यांना भेटावं म्हणून सगळ्यांना पर्सनली फोन करून फोर्स करत होता या
ते या म्हणलं. ती पुण्यावरून आले आणि म्हणून मला भारी वाटलं. माझी सेकंड बॅच पण आहे, म्हणजे मी रवीला नापास झालो होतो म्हणून तो बोर्ड 13 होता. राहिलो पण एवढं क्रिकेट नाही, त्यांच्यासोबतच मी जास्त कनेक्ट आलो. म्हणून असं वाटत होतं का सगळ्यांनी भेटावं म्हणून. बस एवढं. मी ॲक्च्युली येणार नव्हती बिकॉज मला खूप आज काम होतं ऑफिसमध्ये, म्हणून मी कॅन्सल केलेलं. बट यांना भेटायचं म्हणून तुम्हाला भेटायचं होतं. आणि मला नेहमी वाटतं कधी पण आपण प्लॅन केलं ना की आता नेक्स्ट टाईमपासून नेहमी येणार. आता कसं बोलायचं झालं तर मी का आली या क्लासरूममध्ये, का 10th A सोडून मी 10th C मध्ये आली. बट 10th C मध्ये मला गेल्यावर समजलं की एवढी चांगली फ्रेंडशिप भेटली, एवढी चांगल्या माझ्या मैत्रिणी, म्हणजे कधीच मुलांशी कधी कॉन्टॅक्ट पण नाही आला. सगळ्यात मोठा दुश्मन झाला, हर्षद झाला, मयूर झाला, बॉईज नकोच असं. बट सुनीलने जे 10वी नंतर बोला किंवा कॉलेज नंतर इव्हन माझ्या नंतरच्या लाईफमध्ये पण त्याने मला इतका सपोर्ट केला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही लोक पण नव्हते, माझ्या ज्या मैत्रिणी त्या पण नव्हत्या, तेव्हा सुनीलने मला सपोर्ट केला आहे. आणि तो मला माहिती आहे, तो नेहमी माझ्यासोबत राहणार आहे. तर त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू आहे. माझा चांगला मित्र बुवा मला 12 वर्षांनी भेटलाय. ओळख राहतो पण 12 वर्षांनी भेटलाय. प्रणाल कॉन्टॅक्ट मध्ये आहे थोडंफार, आमच्या साईडला येत असतो. अजून बरेच मित्र भेटले नाही आहेत. असं वाटलं की कमीत कमी 25-30 तरी लोक यायला पाहिजे होते. अजून चेहरे बघायला मिळाले असते, कोण काय चाललं लाईफ मध्ये. हर्षदला बघितलं. नेक्स्ट टाइम लवकर प्लॅन करू आपण, परत पुन्हा एकदा भेटू. सगळ्यांची लग्न झालेली आहेत जवळपास. गणपती उडाला एवढं बोलून मी थांबते इथे. साधना सोडून चला आपण शेवटचं एक घेऊयात. श्वेता कळकर आपण यायचंय. प्रमिला बिगाडे. आज सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. हा प्लॅन आम्ही केला होता पहिले, आरती, मी, प्रणाली, की करूया की आता 10 वर्ष झाले भेटून, शाळेला 12 वर्ष झाले. तर सगळ्यात आधी तर कोणीच आम्हाला काहीच रिप्लाय नाही, काय नाही. आम्ही ग्रुपला मेसेज करतोय, काय नाही. मला असं एवढंच बोलायचं आहे की प्रत्येकजण आपल्या आपल्या स्तरात, म्हणजे आता सगळे सेट झाले आयुष्यात, पण ना एक असते आपली फ्रेंडशिप फ्रॉम ती म्हणजे शाळेच्या आपले जे शाळेचे असतात सोबत, म्हणजे त्यानंतर आपले खूप फ्रेंड्स झाले आहेत, पण ते कधीच आपल्यासोबत राहत नाही. आणि जे आपल्याला चांगल्या आणि वाईटसुद्धा मार्गामध्ये जायला सांगतात ते आपल्या शाळेचेच फ्रेंड आहेत. तर मला असं वाटतं, म्हणजे जास्त नाही बोलत आहे, की आपण दरवर्षी एक दिवस तरी असा काढू की आपलं रियुनियन करतोय. मध्ये आम्ही आलो की आम्हाला तेव्हा लगेच आठवते आरती घेऊन सायली होती वाटतं. 8वीला आले. 8वीला ह्या तिघी आल्या आणि आम्ही 4थी आलो मध्ये. 10 वर्षापूर्वी आम्ही सगळे भेटतो रियुनियनसाठी. आणि आता पुन्हा तो क्षण आमच्या आयुष्यामध्ये सगळ्यांना बांधून ठेवण्याचा श्वेता, प्रणाल, सुनील असेल, आरती असेल आणि सगळे की जे इथं आलेले आहेत. तर थँक्यू सो मच. मला पण तुम्ही इथं बोलवलं. आणि जसं की सर म्हटले की आयुष्याच्या टप्प्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी वळणं येत असतात आणि प्रत्येक वळणामध्ये आपण आता आमचा कार्यक्रम झाला आहे. तर सगळ्यांनी आपल्या आपल्या मेमरीज शेअर केल्या आहेत. आता आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत. आणि जेवायला प्रणालने ऑर्डर केलं होतं आज. त्याच्यामध्ये व्हेज जेवण आहे आज. सायली आज ना पायाला लागलंय तरी सुद्धा सायली माझी अरे पाऊस आला इथे. हाय गाईस.
आमची आता एक रील झाले बनून. माझे पाट हाय कोरे माझं रूप लई भारी नटे सावरी मळून हो गजरा दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक कभी लगता है साइड ही बेस्ट है भाऊ मामूली आदमी ना म्हणते सेट स्वतः ब्रँड सेट सोन्यासारखा दिसते एकदम 24 4 मार्क वाढवून 2 घेतले 12 मार्क जेवायला होता रे सगळं रिझल्ट बघायचं पण ते करायचा. माझी तर हर्षदा आहे ना भाई तिच्याकडे द्यायचो आणि मामा साईन मारायचा. अरे मी स्वतः साईन मारायचा. मी स्वतः बघितलं तुझं हर्षदा मी स्वतः लाईट आहे का मोगली मोगली हे तुकडं चालले. समाजात कसं वाटलं आपल्याला रियुनियन करून? हाय गाईज, मला खूप छान वाटलं आज इथे आलो. थँक्यू श्वेता. खूप भारी वाटलं. परत एकदा ह्याच्यापेक्षा बेस्ट रियुनियन करू आणि ह्याच्यापेक्षा जास्त लोक येतील ह्याची अपेक्षा करते आणि फिलिंग गुड. स्टार्ट कर. Happy birthday. Happy birthday to you. आता नाही का तुला लेट होत.
तर आता वाजले संध्याकाळचे 6. आमचा रियुनियन झाला आहे. आम्ही एक केकसुद्धा कटिंग केला आहे आणि हे सगळ्यांना गिफ्ट दिलं आम्ही. जे आज सगळे आलो होते त्यांचा फोटो काढला आणि त्याची फ्रेम दिली एक आठवण म्हणून. आणि हा फार्म हाऊस आमच्या मित्राचा होता. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिला आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला यायचं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता सगळे घरी चालले आहेत आणि जाता सगळे परत एकदा फोटो काढत आहेत. 10 वर्ष हा खूप मोठा काळ असतो. 10 वर्षांनी आम्ही भेटलो. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. असंच पुन्हा पुन्हा आपण भेटत जाऊया जेणेकरून सगळे कॉन्टॅक्ट्समध्ये राहतील. आणि इथून जाताना खूप साऱ्या नवीन मेमरीज आम्ही सोबत घेऊन चाललो आहोत. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आपल्या चॅनल लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.